हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 अर्थात टीईटीची तयारी जोरदार सुरू आहे. मग याचा अभ्यास जनरली करत असताना मित्रांनो आपण सिलेबस या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याकडे जे वेगवेगळे इलेक्टिव्ज आहेत, बरोबर आहे, त्यामध्ये तुमचा इंग्लिश विषय आहे, मराठी विषय आहे, अध्यापनशास्त्र आहे, बालमानसशास्त्र आहे, परिसर अभ्यास आहे, सामाजिक शास्त्र आहे. असे वेगवेगळे घटक तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहेत आणि साधारणतः 150 प्रश्नांचा हा पेपर आहे. या पेपर्समध्ये आपले इंग्लिशचं जे वेटेज आहे, इंग्लिश विषयाचं जे वेटेज आहे हे निश्चितच चांगलं आहे. त्यामुळे जनरली भाषा म्हणून आपण नक्की इंग्लिशचं काय केलं पाहिजे आणि काय गोष्टी वगळल्या पाहिजे हे जनरली या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे केवळ एखादं मार्केटमधून पुस्तक आणलं आणि वाचन करायला सुरुवात केली म्हणजे अभ्यास झाला असं नाही. तर अभ्यास करत असताना किंबहुना बरेच विद्यार्थी अनेक ठिकाणी ऑनलाईन बॅचेस लावतात, ऑफलाईन बॅचेस लावतात. ही खूप चांगली गोष्ट आहे का जर आपल्याला काही गोष्टी जर व्यवस्थित लवकर जर कळत नसेल तर थोडं गायडन्स घेतलेलं कधी बरं. पण हे सगळं होत असताना आपल्याला वैयक्तिकरित्या सिलेबस माहिती असला पाहिजे, जेणेकरून ह्या सिलेबसवर आपल्याला डिटेल पद्धतीनं नॉलेज किंवा तसं गायडन्स आपल्याला मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं या इंग्लिशचं नक्की काय करायचं, म्हणजेच सिलेबस काय आहे आणि कोणत्या घटकांना वेटेज कसं किती द्यायचं हे जनरली तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपण या लेक्चर छोटा असणार आहे, सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. अगदी 20-22 मिनिटांमध्ये मी याला संपवतो. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस इंग्लिशचा का जो टीईटीसाठी स्पेशली आहे तो या ठिकाणी मी इंट्रोड्यूस करतो. ठीक आहे. जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी लेक्चर ऐकतात त्यांनी कृपया आपल्या लेक्चरला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर त्याच्या शेजारी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला टीईटीच्या संदर्भातील इथून पुढे अनेक व्हिडिओज मी टाकत जाईन, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. ठीक आहे. त्यामुळे कंपल्सरी सबस्क्राईब करा मित्रांनो. चला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. जो काय आपला जो सिलेबस आहे तो जनरली आपल्या टीईटीमध्ये आपल्याला माहिती आहे 1ली ते 5वी पर्यंत आणि 6वी ते 8वी पर्यंत अशा 2 गटांमध्ये ही टीईटी होते आपल्याला. त्यामुळे पेपर 1 आणि पेपर 2 असे जनरली असणार आहे. तर जनरली याच्यामध्ये कॉमन घटक आहे का मराठीचे प्रश्न 30 असणार आहेत, इंग्लिशचे 30 आहे, बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राचे 30 प्रश्न असणार आहेत, गणित आणि बुद्धिमत्ता आणि परिसर अभ्यास असे 5 स्टेजेसमधून आपला पेपर जातो. टोटल 150 प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये असतील. त्यामुळे जनरली मित्रांनो माझं एक जनरली अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना एक नेहमी म्हणणं असतं मित्रांनो का फक्त पासिंगचा विचार करू नका. प्रथम तर समजून घ्या का तुम्हाला या एक्झाममध्ये एवढे मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही पास झाला याचा विचार करू नका. आपण स्पर्धा परीक्षेच्या अँगलनी स्टडी करतो आहोत, कारण आता ही पात्रता परीक्षा असेल, याच्यानंतर अजून एक एक्झाम आहे तुम्हाला देण्यासाठी, तर त्या ठिकाणी तुम्हाला मेरिट गरजेचं आहे. त्यामुळे आत्तापासूनच स्टडी करत असताना मेरिटच्या अनुषंगानं तयारी करा, ना की फक्त पास होण्याच्या अनुषंगानं. कारण अनेक विद्यार्थी या ठिकाणी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का त्यांचं माझ्याशी बोलणंसुद्धा झालेलं आहे का सर गेल्या वर्षी किंवा आता ह्या वर्षी जे काही आता मोठ्या प्रमाणात जे शिक्षक भरती चालू आहे ह्या भरतीमध्ये आमचा नंबर लागला नाही. याचं कारण का आम्ही पास झालेलो आहोत, नो प्रॉब्लेम, परंतु आमचं मेरिट कमी आहे आणि त्याच्यामुळे आमचं सिलेक्शन होऊ शकत नाही, मेरिटमध्ये बसत नाही. त्यामुळे अभ्यास आपण वारंवार करत नाही हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्यामुळे आता सुरुवात जर केलेलीच आहे तर थोडंसं मेरिटच्या दृष्टीनं व्यवस्थितपणे जर स्टडी जर केला तर पास तर होतच आहे, पण पुढे जाऊन मेरिटलाही आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे मित्रांनो चांगल्या पद्धतीनं स्टडी व्हावा ही एक अपेक्षित आहे. मग आता जनरल जे इंग्लिशचे जे प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यातला आपला 2024च्या अनुषंगाने काही सिलेबस पाहायचा आहे. हे सगळं होत असताना ह्या टीईटी एक्झामच्या ज्या इथून मागे ज्या वेगळ्या एक्झाम झालेल्या आहेत त्यातील आलेले इंग्लिशचे प्रश्न, त्यांची लेवल आणि त्यांच्यामधले टॉपिक आणि किंबहुना माझं एक जनरल अभ्यासाचं नॉलेज ह्या गोष्टीचं हे मी तुम्हाला डिटेल ॲट स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो हा जो काय पेपर आहे मी पेपरचा दर्जा मी पोस्टचा दर्जा म्हणत नाही. शिक्षक नेहमी एक अतिउच्च लेवलचा व्यक्ती आहे, त्यामुळे त्याचा दर्जा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही, प्रथम लक्षात ठेवा. परंतु जे पेपर आहे ह्या पेपरची लेवल, पेपरचा दर्जा हा गट क लेवलचा असणार आहे. त्यामुळे स्टडी करत असताना गट क लेवलचा स्टडी आपला झाला पाहिजे. म्हणजे इंग्लिशच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, इवन मराठीच्या बाबतीतही तेच आहे. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही डोळ्यासमोर ठेवायच्या. त्यामुळे हे सगळं तयारी करत असताना MPSC मार्फत ज्या गट कच्या एक्झाम झालेल्या आहेत, गट बच्या एक्झाम झालेल्या आहेत, याच्या पेपरचं जरी तुम्ही थोडं ॲनालिसिस करून पाहिलं, समजून जरी घेतले तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही.
तर त्यामुळे इथं गट क हा दर्जा तुमच्या पेपरचा असणार हे त्या ठिकाणी समजून घ्या. आणि आपल्याला विचार पासिंगचा करायचा आहे का मेरिटचा करायचा आहे, तर मित्रांनो पासिंगचा विचार आत्ता करू नका, अभ्यास करताना मेरिटचा विचार करा. आपल्याला मॅक्सिमम स्कोर कसा करता येईल या अनुषंगानं आपली स्टडी झाली पाहिजे. ठीक आहे, ह्या दृष्टीने विचार करा. नाही तर विद्यार्थी कसं आहे, एवढे मार्क्स पडले का मी पास होते, मला काय टेन्शन घ्यायची गरज नाही, आणि ऐन वेळेला पेपरला गेल्याच्या नंतर मित्रांनो तेवढे सुद्धा पडत नाही ज्याची त्याची अपेक्षा होती. सो मेरिट मॅटर करणार आहे, त्या दृष्टीनं हा घटक तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. तर आपला जो सिलेबस आहे तो मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतो, तो काळजीपूर्वक समजून घ्या. म्हणजे हेडलाईन पाहिली म्हणजे सगळं झालं अशातला भाग नाही, समजून घ्या. या हेडलाईनच्या आतमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यातला जो पहिला जो सिलेबसमधला घटक आहे का इंग्लिशची सुरुवात ही कंपल्सरी या घटकानं व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण मी जे ऑब्झर्वेशन करतो, सिलेबस जो पाहतो डिटेल स्वरूपामध्ये, तर याच्यामध्ये बेसिक जर काय असेल तर ते म्हणजे बेसिक सेंटेन्स एलिमेंट हा घटक इंग्लिशच्या अभ्यासाच्या सुरुवातीला, ग्रामरचा ज्यावेळेस अभ्यास सुरू करतो हे पाहिलंच पाहिजे, हे तुम्ही समजून घ्या या ठिकाणी. बेसिक सेंटेन्स एलिमेंट कोणकोणते आहेत, जसं आपण पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये पाहणार आहेत, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन, हे जे घटक आपण पाहतो. तर याच्यामध्ये जनरली हे जे काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत हे डिवाइड झालेले आहेत त्या एलिमेंटमध्ये. कोणतेही मिनिंगफुल सेंटेन्स ज्यावेळेस आपण घेतो तर ते मिनिंगफुल सेंटेन्स जनरली 5 वेगवेगळ्या एलिमेंटमध्ये, एलिमेंटला मराठीत आपण म्हणतो वाक्याचं घटक, तर त्या घटकांमध्ये डिवाइड झालेलं असतं. त्यामुळे तुम्हाला मी प्रत्येक नंबरचा डिटेलमध्ये काही माहिती सांगतो. बेसिक सेंटेन्स एलिमेंटमध्ये येतात मित्रांनो सब्जेक्ट, ज्याच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. जनरली तुम्हाला आपण म्हणतो ऑब्जेक्ट, सब्जेक्ट बोललं का नाऊन येतो, प्रोनाऊन येतं, नाऊन फ्रेज येतं आणि नाऊन क्लॉज येतो, यांचा सब्जेक्ट म्हणून वापर केला जातो. ऑब्जेक्ट बोललं का सेम नाऊन, प्रोनाऊन, नाऊन फ्रेज आणि नाऊन क्लॉज याचा ऑब्जेक्ट म्हणून वापर केला जातो. सब्जेक्ट झाला, ऑब्जेक्ट झाला, त्याच्यानंतर येतो तुमचा कॉम्प्लिमेंट, का हा घटक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. कॉम्प्लिमेंट म्हणजे वाक्यामध्ये पूरक भाग जो असतो, क्रियापदाच्या नंतर किंवा कर्माच्या नंतर तुमच्या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंटचा वापर केला जातो. कॉम्प्लिमेंट हे मोस्टली नाऊन असतं, नाऊन फ्रेज असतं किंवा ॲडजेक्टिव्ह असतं. तर इथे कॉमन इरर पण तयार होते मित्रांनो. ॲडव्हर्ब हा कॉम्प्लिमेंट म्हणून येत नाही, तो कॉमन इररला विचारला जातो. त्यामुळे का हा टॉपिक माहिती असावा. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे ॲडव्हर्बियल, नोटीस करायचं. ॲडव्हर्बियलचा सुद्धा एलिमेंटमध्ये समावेश येतो. आणि याच्यातला अजून एक आहे तो म्हणजे व्हर्ब, का जो कॉमन आहे. असे जे 5 एलिमेंट आहेत मित्रांनो, ते बेसिक सेंटेन्स एलिमेंट आपल्या बॅचच्या सुरुवातीला, ग्रामरच्या सुरुवातीला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जनरली अनेक असे प्रश्न येतात का त्याची उत्तरं तुम्हाला थेट जर देता येत नसतील तर या एलिमेंटच्या आधारे देता येतात. त्यामुळे महत्त्वाचं आहे, हे समजून घ्या. त्याच्यानंतर 2 नंबरला आपल्याला तर माहितीच आहे का ते म्हणजे आपलं डिटेल्ड पार्ट ऑफ स्पीच, डिटेल स्टडी ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीचचा खूप पद्धतशीरपणे अभ्यास करायचा. फक्त पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करत असताना यातला अजून एक दुसरी बाजू का जी नेहमी दुर्लक्षित राहते ती समजून घ्यायची. पार्ट्स ऑफ स्पीचच्या अनुषंगानं पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये कॉमन इरर विचारले जातात. काय विचारलं जातं? कॉमन इरर. त्यामुळे मित्रांनो इंग्लिश ग्रामरमध्ये कॉमन इरर नावाचा स्वतंत्र टॉपिक नाही आहे, हे प्रथम तर क्लिअर करा. एखादा म्हणा की सर कॉमन इरर हा टॉपिक कसा, तर याला असं स्पेसिफाईड कंटेंट नाही आहे. त्यामुळे याचं जर ऑब्झर्वेशन जर केलं तर जवळपास आत्तापर्यंत कॉमन इररवर जेवढे प्रश्न आलेले आहेत वेगवेगळ्या एक्झाम्सला तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. याचं एक ऑब्झर्वेशन आहे, जवळपास 70-75% प्रश्न हे जवळपास हे पार्ट्स ऑफ स्पीचवर येतात. त्यामुळे कॉमन इररचा पार्ट्स ऑफ स्पीचची खूप घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे अभ्यास करत असताना कॉमन इरर पार्ट्स ऑफ स्पीचच्या अनुषंगाने जर चांगली जर केलं तर हा टॉपिक 100% कव्हर होतो मित्रांनो. हे समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपल्याला करायचा. जर तुम्ही नाऊन जर घेतला, बघा जर नाऊन हा जर टॉपिक घेतला तर नावाचे टाईप तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाऊन केस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाऊन नंबर आणि नाऊन जेंडर हे 4-5 घटक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाऊनच्या जे टाईप आहेत त्याच्यामध्ये एक कलेक्टिव्ह नाऊनची लिस्ट आहे. तर कलेक्टिव्ह नाऊनवर आयोग सेपरेट प्रश्न विचारतं. त्यामुळे कलेक्टिव्ह नाऊनमध्ये जे वेगवेगळे जे शब्द आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती असावं हे अपेक्षा आहे. नंबर 2, आपल्याला याच्यामध्ये जनरली मटेरियल नाऊन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, ह्या आर्टिकलच्या कॉन्टॅक्समध्ये माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी कॉमन इररला ते टॉपिक विचारले जातात.
त्याचबरोबर सिंग्युलर, प्लुरल, ज्याला आपण नंबर वर्ड म्हणतो, नंबर म्हणतो नाऊन, आणि जेंडर हे शब्द तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती असावं ही जनरल याच्यामध्ये अपेक्षा आहे. त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये येतो तो म्हणजे प्रोनाऊन. तो प्रोनाऊन हा जो काही घटक आहे मित्रांनो, तो प्रोनाऊन हा जो काही घटक आहे तर याच्यामध्ये सुद्धा कॉमन इरर आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे डिटेल्स आपल्याला प्रोनाऊनचे प्रकार आहेत हे तुम्हाला सगळे माहिती असणं गरजेचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, नाऊन आणि प्रोनाऊन ह्या दोघांचा वापर आपण वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून करत असतो. त्यामुळे पुढे एक टॉपिक आहे आपल्याला 6 नंबरला, ॲग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट, प्रोनाऊन अँड व्हर्ब. त्यामुळे ह्या कॉन्टेक्स्टमध्ये ही जर दोन घटक जर चांगलं जर पद्धतीने जर स्टडी झाला तर या ठिकाणी तुमचा जो सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी चांगला क्लिअर होणार आहे. आणि सब्जेक्ट जर तुमचा चांगला क्लिअर झाला तर वाक्यामध्ये क्रियापद कशी वापरायची हे समजायला फारसा अडचण येत नाही. त्यामुळे नाऊन आणि प्रोनाऊनचा अभ्यास असा करा का पुढचा हा टॉपिक तुमचा व्यवस्थित समजून जाईल, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यानंतर येतं तुमचा ॲडजेक्टिव्ह. तर ॲडजेक्टिव्हचे मित्रांनो जे टाईप आहेत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती असू द्या, पण ॲडजेक्टिव्हची एक सेपरेट एक लिस्ट आहे मित्रांनो, सम स्पेसिफिक यूज ऑफ ॲडजेक्टिव्ज. त्याच्यामध्ये लिटल, अ लिटल, द लिटल, फ्यू, अ फ्यू, द फ्यू, व्हेरी असेल, मच असेल, बरोबर आहे की नाही, एल्डर आहे, ओल्डर आहे, लेट, लॅटर, लेटेस्ट, लास्ट, असे काही ज्याला स्पेसिफिक ॲडजेक्टिव्हची जी लिस्ट बनतो ही चांगल्या पद्धतीनं तयारी करून ठेवा, कारण या ठिकाणी तुम्हाला कॉमन इररला त्याचबरोबर फिल इन द ब्लँकच्या कॉन्टेक्स्टमध्ये ॲडजेक्टिव्हवर तो घटक विचारला जातो. तर व्हर्ब फारसा या ठिकाणी हे नाही आहे, कारण व्हर्बचा वापर आपल्याला पुढे टेन्स आहे, सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट आहे, कंडिशनल सेंटेन्स आहे, त्या ठिकाणी विचारलं जातं. या ठिकाणी बेसिक व्हर्ब जर स्टडी जर करायचं असेल तर व्हर्बचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयारी करून ठेवा. फॉर एक्झाम्पल ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब काय आहे, फायनाईट, नॉन फायनाईट व्हर्ब काय आहे. तर नॉन फायनाईट व्हर्ब याच्यामध्ये जिरांड काय असतं, पार्टिसिपल काय असतं, इन्फिनिटिव्ह काय असतं, हे थोडंसं चांगल्या पद्धतीने एकदा वाचून ठेवा. त्याच्यावर तुम्हाला आयोग जनरली प्रश्न विचारतं. परत बघा, प्रत्येक टॉपिकवर प्रश्न येतो का, तर बिलकुल येणार नाही, कारण आपल्याकडे फक्त 30 प्रश्न आहेत. त्यामुळे सगळ्या टॉपिकला न्याय देता येणार नाही. त्यामुळे पण नक्की कोणता टॉपिक या ठिकाणी पेपरमधून स्किप होणार आहे हे पण नक्की माहीत नाही. त्यामुळे जनरली ह्या सगळ्या गोष्टी कॉमनली करून ठेवावं लागतात. त्यामुळे असं नाही का हे करायचं आणि हे करायचं नाही. त्यामुळे स्टडी आहे, अभ्यास आहे, पॅटर्न आहे, त्याचबरोबर हा सिलेबस आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे, हे तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. त्याचबरोबर तुमचा पुढचा येतो तो म्हणजे ॲडवर्ब. तर ॲडवर्ब जो असतो मित्रांनो, मोस्टली ॲडवर्ब तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी विचारलं जातं. म्हणजे एखादा शब्द ॲडवर्ब आहे का, ॲडवर्ब नाही का, हे तुम्हाला विचारलं जातं. नंबर 2, ॲडवर्ब जो आहे त्याचं वाक्यातलं लोकेशन खूप मॅटर करतं. म्हणजे त्याला आपण बोलतो पोझिशन ऑफ ॲडवर्ब. आत्तापर्यंत आयोगाने ॲडवर्बवर जे प्रश्न विचारलेत त्यातले मोस्टली जे प्रश्न दिलेले आहेत ते पोझिशन ऑफ ॲडवर्बवर दिलेले आहे. म्हणजे ॲडवर्ब ऑफ मॅनर नक्की वाक्यामध्ये कुठे येतं, ॲडवर्ब ऑफ प्लेस नक्की वाक्यामध्ये कुठे येतं, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी वाक्यामध्ये कुठे येतं. एका वाक्यात जर 3 किंवा साधारणतः 2, 3 किंवा 4 जर ॲडवर्बियल जर आले, शक्यतो 2 किंवा 3 येतात, तर त्यांचा क्रम कसा असावा ह्या कॉन्टॅक्ट्समध्ये तुम्हाला आयोग प्रश्न विचारतो. त्यामुळे एक चांगला स्टडी ॲडवर्बियलचा तुम्हाला झाला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ह्या पार्ट्स ऑफ स्पीचमधला तो म्हणजे प्रेपोजिशन. नोटीस करायचं मित्रांनो, प्रेपोजिशन हा 2 प्रकारे तुम्हाला स्टडी करायचा. त्यातला जो पहिला जो काही पार्ट आहे तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल यूज ऑफ प्रेपोजिशन. काही टाईमची रिलेटेड आहे, काही प्लेसची रिलेटेड आहे, काही जनरल अर्थानं वेगवेगळे प्रेपोजिशन्स वापरले जातात. एक साधारणतः 45 ते 48 अशी एक चांगली संख्या आहे. तर प्रेपोजिशनचा चांगला अभ्यास करा. पण मी तुम्हाला सजेस्ट करतो प्रेपोजिशनचा इंडिव्हिज्युअल वापर हल्ली कमी विचारला जातो आहे, परंतु प्रेपोजिशनल फ्रेज किंवा त्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये म्हणतो, प्रेपोजिशनल फ्रेज नाही त्याला आपण दुसऱ्या शब्दांमध्ये म्हणतो फिक्स प्रेपोजिशन. म्हणजेच काय, तर तुमच्या वाक्यामध्ये एखादं नाऊन आहे, तुमच्या वाक्यामध्ये एखादे ॲडजेक्टिव्ह आहे किंवा तुमच्या वाक्यामध्ये व्हर्ब आहे, तर ह्या 3 पार्ट्स ऑफ स्पीचच्या नंतर एक ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन वापरलं जातं. याला फिक्स प्रेपोजिशन म्हणतात. आणि हल्ली आयोग फिक्स प्रेपोजिशनवर चांगल्या प्रकारे प्रश्न विचारायला लागलेले. त्यामुळे एक गोष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवायची, काय TETचं इंग्लिश काय वेगळं नाही. गट क, गट ब, राज्यसेवा, सरळ सेवा फारसा काय फरक नसतो. त्यामुळे फक्त सरळ सेवांमध्ये काही टॉपिक डेलिबरेटली, तर हे ऑनलाईन एक्झाम होतात त्यामुळे काही टॉपिकवर विचारलं जात नाही. त्यामुळे त्या अनुषंगानं मी याच्या अगोदर एक लेक्चर घेतला होता. परंतु या ठिकाणी माझं कर्तव्य आहे तुम्हाला सांगणं की नक्की काय केलं पाहिजे.
ठीक आहे. त्यामुळे इंग्लिश बोललं का पूर्णपणे वेगळं नाही आहे. TETला वेगळं पुस्तक आहे, गट ब गट क ला वेगळं इंग्लिश ग्रामर आहे, पुस्तक वेगळे, असं काही नाही. ग्रामर तेच आहे, फक्त रीडिंग करण्याची शिकण्याच्या पद्धती या समजून घ्या. जनरली प्रत्येक पेपरमध्ये काहीतरी वेगळेपण असतं हे तुम्ही समजून घ्या. आतापर्यंत जे मी TETचे पेपर जर पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये काही गोष्ट जाणीवपूर्वक खूप बेसिक लेवलला विचारल्या जातात. त्यामुळे त्या ग्राउंड लेवलचं इंग्लिश तुम्हाला या ठिकाणी यायला पाहिजे का जे तुम्हाला इतर पेपरमध्ये विचारत नाहीत, हे तुम्ही समजून घ्या. बरोबर आहे की नाही. मग ह्या तुम्हाला गोष्टी काय मित्रांनो माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रेपोजिशनची स्टडी करत असताना प्रेपोजिशनचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे फिक्स प्रेपोजिशन, याचा वाचन तुमचं झालं पाहिजे. एक मिनिमम आणि मॅक्सिमम 200 ते 250 असे प्रॉपर ॲडजेक्टिव्ह म्हणा, नाऊन म्हणा, व्हर्ब म्हणा, याच्यानंतर येणारे प्रिपोजिशन, याचा स्टडी तुम्ही चांगला करून ठेवा. आणि याच्यानंतर एक येतो तो म्हणजे कंजंक्शन. तर कंजंक्शन हा जो काही घटक आहे तर कंजंक्शनवर सुद्धा मित्रांनो तुम्हाला समजून घ्यायचे. तर कंजंक्शनचे जनरली 2 टाईप आहेत, एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि दुसरा आहे तुमचा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्याचबरोबर त्या अनुषंगाने अजून एक विचारलं जातं ते म्हणजे कंपाऊंडिंग कंजंक्शन किंवा को रिलेटिव्ह कंजंक्शन. तर या ठिकाणी हे तुम्हाला टाईप माहिती असावे. फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला कंजंक्शनचा वापर विचारला जातो, आयडेंटिफिकेशनसाठीही विचारला जातो. त्याचबरोबर कंजंक्शन जे असतं हे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये खूप स्ट्रॉंगली विचारलं जातं. त्यामुळे अशा वेगवेगळ्या अँगलनी त्याचा स्टडी तुमचा झाला पाहिजे, हे तुम्ही समजून घ्या. आणि याच्यातला एक शेवटचा राहील तो म्हणजे इंटरजेक्शन. तर मित्रांनो आपल्या ज्या वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स आहेत इंटरजेक्शनचा, वेगवेगळे एक्झाम झालेले आहेत, राज्यसेवा, गट ब गट क किंवा इतर कुठली पण एक्झाम असू द्या, तर मी जवळपास 3000पेक्षा जास्त प्रश्नांचं रेकॉर्डिंग केलेले. पण मला ह्या टॉपिकवर काय फारसे 1-2-3 प्रश्न सोडले तर प्रश्न सापडलेले नाही. पण TETची तयारी करत असताना थोडंसं अशा दुर्मिळ घटकांवर आयोग या ठिकाणी प्रश्न विचारतो. ठीक आहे. आता ही एक्झाम कुणामार्फत होते, ही काही MPSC मार्फत होणार नाही, परंतु तरी पण इंटरजेक्शनसारखा टॉपिकसुद्धा तुमच्या वाचनामध्ये असावा याच्यासाठी मी आग्रही आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय आणि हे व्यवस्थित सांगतोय मित्रांनो, अभ्यास पूर्ण सांगतोय. त्यामुळे इंटरजेक्शनसुद्धा सोडू नका. त्याला फारसं वेटेज दिलं जात नाही, पण या पेपरमध्ये त्याचा वेटेज असणार आहे हे तुम्ही समजून घ्या. तर हा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे मित्रांनो, याच्या अनुषंगाने याच्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या कॉमन एरर आहेत याचाही तुम्हाला पॅरलली अभ्यास झाला पाहिजे. त्यामुळं पार्ट्स ऑफ स्पीचचा जो संबंध आहे हा जास्तीत जास्त जर कशाशी असेल तर तो तुमचा कॉमन एररशी आहे. मुलं म्हणतात सर कॉमन एरर समजत नाही, कारण कॉमन एरर नावाचा टॉपिकच नाही आहे आणि आपण बाकीचे घटक वाचताना त्या अनुषंगानं किंवा त्या अँगलनी कधी बघत नाही. तुम्हाला माहिती असेल नाऊनवर कॉमन एरर येते, भरपूर येतात नाऊनवर कॉमन एरर, परंतु नाऊनचा रीडिंग करत असताना आपण त्या अँगलने नाऊनकडे कधी पाहतच नाही. आणि याच्यामुळं काय होतं, नाऊन आपण एक टॉपिक म्हणून वेगळ्या पद्धतीनं वाचन करतो, परंतु आयोग वेगळ्या पद्धतीने विचारतं. नोटीस करा, जे तुम्हाला पुस्तकामध्ये दिसतंय तसं ॲज इट इज कधीही विचारत नाही. आणि त्यामुळे मार्केटमध्ये एवढी पुस्तकं असताना सुद्धा अनेक विद्यार्थी आहेत का त्यांचा स्कोर वाढत नाही. याची कारणं तीच आहे, कारण ग्रामर स्ट्रेट फॉरवर्ड विचारलं जात नाही. ग्रामर हे नेहमी वेगळ्या पद्धतीने ॲप्लिकेशन बेसवर विचारलं जातं आणि आपण स्टडी बाकी वेगळ्या पद्धतीनं करतो. त्यामुळे अभ्यासाला एक ॲप्रोप्रिएट दिशा असावी का जसं विचारलं जातं. ठीक आहे. आणि हे सगळं करत असताना मित्रांनो ह्या पार्ट्स ऑफ स्पीचवर आयोगाने जे काही वेगवेगळे PYQs विचारलेत, मी PYQs म्हणतो, ते फक्त TETचे नसावेत. अरे ग्रामर बदलत नाही, कोणतीही परीक्षा असो, इंग्लिश ग्रामर बदललेलं नाही, चेंदवायचे रूल कधी बदलत नाही, पार्ट्स ऑफ स्पीच कधी बदलत नाही. मग प्रश्नपत्रिका कोणतीही असली तरी आपल्याला काही फरक पडत नाही आहे. आपल्याला वेगवेगळ्या एक्झाममध्ये जे काही वेगवेगळे PYQs विचारले टॉपिक वाईज ते तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टडी करून ठेवा, ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यामुळे याच्यापैकीच महत्त्वाचा भाग म्हणून PYQला तुम्ही चांगला स्टडी करायचा. त्या पुढचा जो काही घटक आहे मित्रांनो बघायचा, आता मॉडेल ॲक्झुलरचा वापर याच्या ठिकाणी चांगला करायचा. जनरली एखादं मॉडेल ॲक्झुलरी, त्या मॉडेल ॲक्झुलरचं वाक्यामध्ये फंक्शन काय आहे, त्या मॉडेल ॲक्झुलरीचा वापर वाक्यामध्ये फिल इन द ब्लँक्सला करण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे सुद्धा खूप छान टॉपिक आहे, तयारी करून ठेवायची आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे टेन्स आहे. जे काही 12 काळ आहेत मित्रांनो, हे 12 काळांचा चांगल्या पद्धतीनं तुम्ही समजून घ्या. वाक्य बरोबर आहे, वाक्य चुकीचं आहे, फिल इन द ब्लँक्सला आहे, असं वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला या ठिकाणी टेन्सवर प्रश्न विचारले जातात. मूड नावाची एक छोटीशी संकल्पना आहे, ज्याला आपण म्हणतो सब्जेक्टिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड
आणि इंडिकेटिव्ह मूड, हे जे 3 मूडचे टॉपिक आहे अगदी 10-20 मिनिटांमध्ये टॉपिक वाचून समजू शकतो. परंतु हा टॉपिक थोडक्यात का होईना वाचून ठेवा, समजून या, हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे ॲग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब. हा इंग्लिश ग्रामरमधला एक अगदी तगडा टॉपिक आहे, खूप स्ट्रॉंग टॉपिक आहे. तर याच्यामध्ये तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, तुमच्या वाक्यामध्ये येणारं क्रियापद. तर या दोघांमधला एक विशिष्ट प्रकारचा संबंध असतो मित्रांनो. तर या संबंधांवर वारंवार आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. मी जवळपास 110 पेक्षा जास्त प्रश्न रेकॉर्डिंग केलेले आहेत. म्हणजे ह्या टॉपिकला निश्चित चांगलं वेटेज आहे. कॉमन इररला सुद्धा हा टॉपिक विचारला जातो आणि स्पेसिफिक टॉपिक म्हणूनही विचारला जातो. त्यामुळे सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंटचे छोटे मोठे जवळपास 50 नियम आहेत. परंतु तर एक ऑन एन ॲव्हरेज आपल्याला 30 नियम चांगल्या पद्धतीनं तुमचे स्टडी झाला पाहिजे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, समजून या. पुढे येतं ते म्हणजे सेंटेन्स करेक्शन, जे आता तुम्ही ऑलरेडी जे पाहिलेलं आहे ते या ठिकाणी येतं आहे. जनरली पंक्च्युएशनसारखा टॉपिक आहे का नेहमी दुर्लक्षित राहत असतो, पंक्च्युएशनला करून ठेवा. ह्या टीचर्स पात्रच्या जी काही परीक्षा आहे मित्रांनो, ह्या परीक्षेमध्ये अपेक्षा आहे का टीचरला बेसिक इंग्लिश तरी चांगलं यावं. त्यामुळे तुम्हाला खूप ॲडव्हान्स विचारणार आहेत का, तर बिलकुल नाही. पण बेसिक बाकी खूप स्ट्रॉंगली विचारलं जाणार आहे. आणि बेसिक घटक म्हणून आपल्याला पंक्च्युएशनकडं चांगल्या प्रकारे पाहायचं आहे. पंक्च्युएशनचा स्टडी हा एनी हाऊ झालाच पाहिजे. नोटीस करा, आर्टिकलसारखा टॉपिक आहे का त्याच्यावर आयोग प्रश्न विचारता, हा कॉमन टॉपिक आहे. क्वेश्चन टॅग एक कॉमन टॉपिक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो मी या ठिकाणी देतो, जनरली तुम्हाला फिगर ऑफ स्पीच हा टॉपिक चांगला करायचा आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, राज्यसेवा आहे, गडब आहे, गटकं आहे, या वेगवेगळ्या सरळ सेवा झाल्या, या पेपरमध्ये फिगर्स ऑफ स्पीचवर फारसे प्रश्न नाहीत. लक्षात ठेवा, म्हणजे जवळपास नसल्यासारखं आहे हे प्रश्न. पण जर तुम्ही TETचे जर पेपर काढले तर फिगर्स ऑफ स्पीचवर प्रश्न असतात म्हणजे असतात. आता जनरली आपल्याला एक टीचर म्हणून, आता मी पण टीचरच आहे, मी पण कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे बरेच वर्ष. मी सध्या कॉलेज भले सोडलेलं असेल, मी सेट क्वालिफाईड आहे. मी जवळपास 8 वर्ष कॉलेजमध्ये सिनियर कॉलेजला या ठिकाणी इंग्लिशचं टीचिंग केलेलं आहे. त्यामुळे मला याच्यातले खूप छोट्या मोठ्या गोष्टी माहिती आहे. टीचिंग करत असताना जनरली फिगर्स ऑफ स्पीच हा आपला एक शिक्षकाचा टीचिंगचाच भाग आहे. नोटीस करा, आता जर तुम्हाला गट क ची एक्झाम द्यायची, गट ब ची दे, हे प्रशासकीय सेवेमधली वेगवेगळी पदं आहेत. पदं भले छोटी मोठी असतील पण तिथं टीचिंगचा पार्ट नाही आहे. परंतु इथं फिगर्स ऑफ स्पीच हा टीचिंगचा पार्ट आहे, समजून घ्या. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादे पोयम शिकवणार आहे, एखादा शॉर्ट स्टोरी शिकवणार आहे, लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी शिकवणार आहे, त्याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच येतात. नोटीस करा. आणि त्यामुळे फिगर्स ऑफ स्पीच टीचरलाही माहिती असावं. त्यामुळे जाणीवपूर्वक हा टॉपिक तुमच्या परीक्षेमध्ये टाकलेला आहे, हे तुम्ही प्रथमचं समजून घ्या. इतर पेपरमध्ये मला सापडलेलाच नाही, क्वचित एखाद दुसरा प्रश्न असेल फार फार तर, पण इथे बाकी असतो. त्यामुळे इथं फिगर्स ऑफ स्पीच किती आहेत तर भरपूर आहेत. तर अलंकार म्हणतो मराठीमध्ये, पण या ठिकाणी तुम्हाला मिनिमम आणि मॅक्सिमम या ठिकाणी तुम्हाला 20 तरी चांगली महत्त्वाची तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला माहिती पाहिजे. याचा स्टडी हा करून ठेवा मित्रांनो. एक प्रश्न येतो पण तो हातचा जाता कामा नये. तर अशा प्रकारे काही इंग्लिश ग्रामरचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये अजून एक ते म्हणजे टाईप ऑफ सेंटेन्स आहे. त्याच्यामध्ये ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हा जो आपली एक्सक्लामेटरी सेंटेन्स, बरोबर आहे. तर हे तुम्हाला टायपिंग माहिती असावा. टाईप ऑफ क्लॉज, कारण मी नुकताच 2021चा पेपर रेकॉर्डिंग केलेला आहे मित्रांनो. आपल्या यूट्यूबला तुम्ही चेक करा, खाली तुम्हाला 2 पेपर सापडतील, इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचा आणि 6वी ते 8वी पर्यंत 2 पेपर रेकॉर्डिंग केलेला आहे. दोनही पेपरमध्ये क्लॉजवर प्रश्न आलेले आहेत. मग क्लॉज म्हणजेच काय, मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज, हा ज्याला 2 मेजर कॅटेगरी. तर मेन क्लॉजला टाईप नाही, पण जो सबऑर्डिनेट क्लॉज याचे 3 टाईप पडतात. याच्यामध्ये तुमचा नाऊन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि ॲडव्हर्बियल क्लॉज आहे. ही नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बियल क्लॉज तुमच्या वाचनात यावेत, चांगल्या पद्धतीनं समजून यावेत आणि त्याच्यावरच्या आयोगानं वेगवेगळ्या पेपरमध्ये विचारलेले PYQ याचा अभ्यास तुमचा व्हावा ही अपेक्षा असते. अजून एक प्रश्न का जो तुम्हाला TETमध्ये विचारला जातो, कन्फर्म विचारला जातो, ते म्हणजे अ क्लॉज टू बी रिप्लेस बाय अ फ्रेज अँड अ फ्रेज टू बी रिप्लेस बाय अ क्लॉज. लक्षात ठेवायचं, तुमच्या वाक्यामध्ये क्लॉज दिलेला असेल, जनरल तो नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्बियल कोणता पण क्लॉज असेल, तर क्लॉजचं जनरल जो क्लॉज आहे त्या क्लॉजचं रूपांतर तुम्हाला फ्रेजमध्ये करायचं किंवा फ्रेजचं रूपांतर तुम्हाला क्लॉजमध्ये करायचं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या वाक्यामध्ये 2 क्लॉज आहेत, एक आहे तुमचा मेन क्लॉज आणि एक आहे तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे हे वाक्य तुमचं कोणतं झालं, हे वाक्य झालं तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. नोटीस करायचं. मग ह्या कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं रूपांतर जर तुम्हाला
सिंपल सेंटेन्समध्ये जर करायचं असेल, कोणत्या सिंपल, तर नोटीस करायचं सिंपल सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज असतो, बरोबर. सिंपल सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉज नसतो. मग जर कॉम्प्लेक्स रूपांतर तुम्हाला सिंपलमध्ये जर करायचं असेल तर मित्रांनो हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा काढून टाकावा लागणार आहे. याचं रूपांतर तुम्हाला पुढे जरी जाऊन फ्रेजमध्ये करावं लागणार आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे फ्रेजचं रूपांतर कॉम्प्लेक्स सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये करा किंवा क्लॉजचं रूपांतर फ्रेजमध्ये करा. जर सिंपलचं रूपांतर जर तुम्हाला कॉम्प्लेक्समध्ये करायचं असेल तर तुमच्या वाक्यात सबऑर्डिनेट क्लॉज पाहिजे. या केसमध्ये फ्रेजचं रूपांतर तुम्हाला कशात करायचं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये करताना सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये करावं लागणार आहे. त्यामुळे क्लॉजचं रूपांतर फ्रेजमध्ये आणि फ्रेजचं रूपांतर क्लॉजमध्ये हे तुम्हाला करता यावं. वेगवेगळ्या एक्झाममध्ये या टॉपिकवर आयोग प्रश्न विचारतं. आपल्या पेपरमध्ये सुद्धा एखादा प्रश्न असू शकतो, समजून घ्या. त्याच्यामध्ये कंपॅरिझन आहे, हा आपला ग्राउंड लेवलचा टॉपिक मित्रांनो, तो 100% करायचा आहे. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. त्याचप्रमाणे डिग्रीमध्ये डिग्री कशावर होत असते, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बियलवर होत असते. तर वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह, वेगवेगळे ॲडव्हर्बियल, त्यांची जी वेगवेगळी रूपं आहेत मित्रांनो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बघायचं आपल्याला एका ठिकाणी ओल्डर आहे, बरोबर आहे की नाही, OLDER ओल्डर आणि ELDER एल्डर. या ठिकाणी ओल्डेस्ट आणि एल्डेस्ट. मग जर तुम्हाला जर विचारलं ओल्डर आणि एल्डरची आता हे झालं तुमचं कंपॅरेटिव्ह डिग्री, हे झालं सुपरलेटिव्ह डिग्री, तर या दोघांची पॉझिटिव्ह डिग्री काय, तर बऱ्याच वेळा मुलं अनुत्तरित राहतात. त्यामुळे नोटीस करायचं ह्या दोघांचीही पॉझिटिव्ह डिग्री ही ओल्डच आहे. ओल्डचं ओल्डर पण होतं, ओल्डचं एल्डर पण होतं. त्यामुळे काही असे काही घटक आहेत का ते थोडेसे दुर्मिळ आहेत, का ते फारसे विचारत नाही आहे किंवा आपल्या वाचनात फारसे नसतात. त्यामुळे एक चांगली लिस्ट आहे का ती लिस्ट तुमच्या वाचनातून जावी, जेणेकरून तुम्हाला डिग्रीवर डायरेक्टली चेंज करण्यासाठी जरी प्रश्न नाही विचारला तरी ग्राउंड लेवलचा प्रश्न एखाद्या शब्दाची पॉझिटिव्ह डिग्री काय होते, कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं रूपांतर काय होतं किंवा सुपरलेटिव्ह डिग्री कशी होते हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन आहे, सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स याच्यावर एखादा प्रश्न असू शकेल. कंडिशनल सेंटेन्स हा इम्पॉर्टंट आहे. जनरली कंडिशनल सेंटेन्स तुम्हाला कॉमन इररच्या अनुषंगाने विचारतील, क्रियापदाच्या अनुषंगाने हे विचारलं जाईल. त्यामुळे जनरली कंडिशनल सेंटेन्स म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. त्या ठिकाणी जनरली 3 कंडिशन असतात, रिअल कंडिशन, अनरिअल कंडिशन, इम्पॉसिबल कंडिशन आणि अजून एक आहे ते म्हणजे सायंटिफिक फॅक्ट असणारी रिअल कंडिशन. 4 वेगवेगळ्या घटकांचा अनुषंगाने स्टडी करायचा आहे. म्हणजे काही कंडिशन असते त्याच्यामध्ये मित्रांनो इफचा क्लॉज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काळ इम्पॉर्टंट आहे आणि जो मेन क्लॉज असतो त्याच्यामध्ये मोडल ॲक्झुलरचा वापर इम्पॉर्टंट असतो. हे चांगल्या पद्धतीनं करून ठेवा. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हा आपला स्टॉक क्वेश्चन आहे की त्याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. तुमची परीक्षा कोणतीही असू द्या, UPSC पासून अगदी तुमची सरळ सेवा तलाट्यापर्यंत या, इन बिटवीन कोणताही पेपर असू द्या, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि चेन द वाईज ह्या घटकावर तुमचे प्रश्न असतात म्हणजे असतात. आणि एक टीचरच्या बाबतीत एक अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे तो म्हणजे टाईप ऑफ क्वेश्चन. प्रश्नाचं नेमकं स्वरूप कसं असतं, म्हणजे एखादं स्टेटमेंट आहे, स्टेटमेंटमधील सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट आहे किंवा विशिष्ट भाग आहे ॲडव्हर्बियलचा वगैरे, त्याला जर तुम्हाला उत्तरामध्ये जर घ्यायचं असेल तर एक ॲप्रोप्रिएट फॉर्मॅट कसा बनतो प्रश्नाचा, WH टाईप क्वेश्चन कसा फॉर्म केला जातो, yes no टाईप क्वेश्चन कसा फॉर्म केला जातो, हे तुमच्या वाचनामध्ये येणं आवश्यक आहे. तर एवढ्या प्रकारचे तुमचे ग्रामरचे टॉपिक आहेत मित्रांनो. मी काही खोटं सांगत नाही आहे, तर याच्यातल्या प्रत्येक टॉपिकवर प्रश्न येईल का तर असं होणार नाही, परंतु वेगवेगळ्या तुमच्या TETच्याच पेपरमध्ये आलटूल पालटूल हे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे हे तुम्हाला वाचावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही बॅच जॉईन करा, काही फरक पडत नाही. तुम्ही कोणतंही पुस्तक वाचा, काही फरक पडत नाही. पण तुम्ही अभ्यास करताना हे घटक झालेले आहेत का याची खात्री करून घ्या, हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. व्होकॅब्युलरीमध्ये काही कॉमन पार्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये सिनोनिम आणि अँटोनिम असा एकही पेपर नाही त्याच्यामध्ये सिनोनिम आणि अँटोनिम येत नाही. येतो म्हणजे येतोच, त्यामुळे याला चॉईस नाही, हे समजून घ्या. याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन हा अगदी हक्काचा आणि मार्क देणारा घटक आहे. त्यामुळे वन वर्ड सबस्टिट्यूशनला बिलकुल सोडायचं नाही आहे. एक चांगली व्होकॅब्युलरी तुमची चांगली असावी ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर आहे वन वर्ड हॅविंग डिफरंट मिनिंग, आपण पोलिसेमी असं म्हणतो. शब्द एक आहे त्याचे डिफरंट मिनिंग असतात. तर हा एक ऑप्शनल आहे, हा येईल किंवा येणार नाही याच्यावर शक्यतो नाही प्रश्न पडत फारसा, परंतु जस्ट
शक्य झालं तर वाचून ठेवा. पण वर्ड फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो प्रिफिक्स आणि सफिक्स, ज्याला प्रिफिक्स आणि सफिक्सवर प्रश्न विचारले जातात, हा टॉपिक वाचून ठेवायचा आहे आपल्याला. होमोनिम ज्याला वर्ड्स ऑफन कन्फ्यूज म्हणतो, तर याच्यावर 2021ला 2020ला प्रश्न येऊन गेलेले आहेत. वर्ड्स ऑफन कन्फ्यूज बरोबर आहे. 2021च्या पेपरमध्ये मी रेकॉर्डिंग केलेलं आहे, मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला, याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेलं आहे. कॅनव्हास आणि कॅनव्हास, CANVAS CANVASS, कॅनव्हास आणि कॅनव्हास, याच्यामध्ये डबल एस आहे, अर्थामध्ये फरक आहे. कॅलेंडर आणि कॅलेंडार याच्यामध्ये फरक काय, छोटे छोटे घटक आयोग विचारत असतं. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कॉमन व्होकॅब्युलरी तुम्हाला माहिती पाहिजे आणि वर्ड्स कॉमनली मिसस्पेल्ड, तर हा घटक सोडू नका. एक चांगली तुमच्या वाचनामधून गेलं पाहिजे. किमान वेगवेगळ्या PYQ मध्ये आयोगाने विचारलेले मिसस्पेल्ड तुमचे वाचनातून यावेत, ही एक अपेक्षा असते. तर अशा प्रकारे तुमचा व्होकॅब्युलरीचा पार्ट आहे मित्रांनो. जर तुम्हाला या ठिकाणी जर 30 प्रश्न जर विचारलेत, त्या 30 पैकी 5 प्रश्न हे तुमचे पॅराग्राफला जाणार आहेत, हे लक्षात ठेवायचे. मग उरलेले जे काही 25 क्वेश्चन्स आहेत, ह्या 25 क्वेश्चन्समध्ये मे बी 10 प्रश्न व्होकॅब्युलरीचे पण असू शकतात आणि 15 प्रश्न तुमचे ग्रामरचे पण असू शकतात. असं कमी जास्त 1-2 मार्क 1-2 प्रश्न कमी जास्त होऊ शकेल, परंतु व्होकॅब्युलरीसुद्धा चांगल्या पद्धतीने विचारली जाते. व्होकॅब्युलरीचा अभ्यास व्यवस्थित करत नाही तर आपल्याला करून ठेवायचा मित्रांनो. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले, फक्त पासिंगचा विचार करू नका. ही एक्झाम अशी आहे, या ठिकाणी मेरिट मॅटर करणार आहे. म्हणजे भलेही पात्रता परीक्षेमध्ये नाही, म्हणजे तुम्हाला पुढची जी परीक्षा आहे TIT, पुढची जी महत्त्वाची असणार आहे फायनल, त्या ठिकाणी सिलेक्शनसाठी मेरिट गरजेचं आहे. त्यामुळे मेरिटला तुम्हाला जर गवसणी घालायचं असेल तर अभ्यास करताना एकदाच चांगला करा, हे तुम्हाला मी परत याचं सांगतो. आणि याच्यातला अजून एक घटक आहे, तो म्हणजे इडियम आणि फ्रेजेस. आयोग याच्यावर 100% प्रश्न विचारतो मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला इडियमचा आणि फ्रेझल वर्बचा 2 वेगळ्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. एकतर तुम्हाला इडियम्स किंवा फ्रेझल वर्बचे मिनिंग विचारले जातील, किंवा त्या इडियम आणि फ्रेझल वर्बचा कॉन्टेक्स्चुअल यूज विचारला जाणार आहे. कॉन्टेक्स्चुअल यूज म्हणजे त्या इडियमचा त्या फ्रेझल वर्बचा वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा, हे तुम्हाला विचारलं जाईल. आणि याच्यानंतर एक शेवटचा जो काही घटक आहे तो म्हणजे कॉम्प्रेहेन्शन स्किल, ज्याला आपण आकलन कौशल्य म्हणतो. म्हणजे तुम्हाला एक उतारा दिला जातो, त्या उतार्याचं आकलन तुम्हाला करायचं आहे आणि ज्याचं आकलन तुम्हाला झालेलं आहे त्या आकलनाच्या आधारे तुम्हाला खाली 5 प्रश्न दिले जातात, त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. त्यामुळे कॉम्प्रेहेन्शन स्किल हा आपल्या परीक्षेमधला एक अविभाज्य घटक आहे, त्याची स्टडी तुम्हाला करावी लागणार आहे. आता मी म्हणतो की याचं काय वेगळं काय करायचं, तर जनरली जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये किमान जे वेगवेगळे जे काही पॅराग्राफ आलेले आहेत ते पॅराग्राफ तुम्ही सॉल्व करून बघा. त्याची थोडीशी थिअरी पण आहे, ती थिअरी समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तर देताना कुठलाही अडचण येणार नाही. त्यामुळे 12वीला जे पॅराग्राफ येतात ते वेगळे असतात मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं स्टडी करायचं आहे. आणि मी परत एकदा सांगतो, माझ्या हाताखालून TETच्या भरपूर बॅचेस गेलेले आहे. D.Ed झालेलं आहे, B.Ed झालेलं आहे, म्हणजे ही परीक्षा सहज पास होतं असं काही नाही. पण पास होणं अशक्य हे सुद्धा नाही, हे परत एकदा समजून घ्या. आता जर ह्या प्रक्रियेतूनच जायचं असेल तर ही प्रक्रिया परीक्षा पास व्हावी लागणार आहे. आणि शेवटचा घटक येतो म्हणजे पॅराजंबल, तो सुद्धा कॉम्प्रेहेन्शन स्किलमध्ये येतो. नोटीस करा, हा ग्रामरचा टॉपिक नाही आहे, हा कॉम्प्रेहेन्शन स्किलमधला येतो. तुम्हाला एक ग्रॅमॅटिकली मोठं वाक्य दिलं जातं किंवा 4 ते 5 वेगवेगळी वाक्य दिली जातात. त्यांचं ग्रॅमॅटिकल ऑर्डर किंवा लॉजिकल सेन्स ह्या 2 वेगळ्या लेवलला तुम्हाला त्याची योग्य क्रम जुळवायचा आहे. तर जनरली अशा प्रकारचा हा तुमचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर, बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रेहेन्शन, असा 4 ते 5 घटकांमध्ये इडियम आणि फ्रेज पकडून तुमचा जो सिलेबस आहे हा डिवाइड झालेला आहे. प्रत्येक टॉपिकवर प्रश्न येईल का, तर नाही. परंतु आपल्याला हे टॉपिक कुठल्या टॉपिकवर प्रश्न येतो ते माहिती नाही. आलटूल पालटूल जवळपास सगळेच टॉपिक या ठिकाणी आयोगाने कव्हर केलेले तुमच्या पेपर्समध्ये, जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा. तेव्हा तुम्हाला याचा स्टडी चांगला करायचा आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हे कॉमन व्होकॅब्युलरीची स्टडी करत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला अजून 2-3 गोष्टी करायच्यात. त्या 2-3 गोष्टी म्हणजेच असं आहे की ड्वेलिंग प्लेसेस ऑफ ॲनिमल्स, प्लेसेस राहण्याची ठिकाणं, का जे तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जातं. कुत्रा कुठे राहतो, डॉगसाठी आहे तुमचा केनल. पीक कुठं राहतो, त्याच्यामध्ये स्टे आहे, बरोबर आहे. खार ज्याला आपण म्हणतो, पण ते कुठं राहते तुमचं आहे तुमचं ड्रे, बरोबर आहे. ससा कुठं राहतो, हच.
किंवा बरो असे वेगवेगळ्या प्राण्यांचे जे ड्वेलिंग प्लेस आहे ते तुमच्या टीईटीच्या पेपरला हमखास विचारले जातात. तर वेगवेगळ्या ड्वेलिंग प्लेसची नाव तुम्हाला माहिती पाहिजे. नंबर 2 तुम्हाला ऑफस्प्रिंग्स ऑफ ॲनिमल म्हणजे तुम्हाला पिल्लांची नावं, वेगवेगळ्या पिल्लांची नावं तुम्हाला विचारली जातात. लक्षात ठेवा. तुम्हाला की सर हे काय चाललंय, तर हे असंच चाललेलं आहे आणि असंच विचारलं जातं. लक्षात ठेवा. आणि हे कंपल्सरी आहे तुम्हाला, कारण ग्राउंड लेवलचं टीचिंग जेव्हा तुम्ही करणार आहात ॲज अ टीचर म्हणून, तेव्हा हे तर तुम्हाला माहितीच पाहिजे. इथं तुम्हाला चॉईसच नाही. लहान लहान मुलांना शिकवायचं म्हणजे जनरली याच्यावर तुमचा फोकस होणार आहे. बरोबर आहे. घोडा कुठे राहतो, हत्ती कुठे राहतो, त्याच्यानंतर तुमचं पीक कुठं राहतं, बरोबर आहे का, छोटे छोटे पक्षी कुठे राहतात, ते जनरली तुम्हाला माहितीच पाहिजे. त्यामुळे ऑफस्प्रिंग ऑफ ॲनिमल म्हणजे पक्ष्यांची त्याच्यामध्ये जे काही वेगळे प्राणी आहेत त्यांच्या पिल्लांची नावं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि अजून एक म्हणजे क्राईज ऑफ ॲनिमल्स, वेगळे पशु पक्षी यांच्या आवाजाची नावं. मित्रांनो 2021ला येऊन गेलेला प्रश्न आहे क्राईज ऑफ ॲनिमलवर. त्यामुळे अजून एक लिस्ट आहे ती म्हणजे तुमची प्लेस ऑफस्प्रिंग अँड क्राईज ऑफ ॲनिमल, हे तुमचं वाचनामध्ये यावं. आणि वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये अजून एक इम्पॉर्टंट घटक आहे ते म्हणजे फोबिया आणि मॅनिया. लक्षात ठेवायचं काय, फोबिया आणि मॅनिया. तर ह्या घटकाचं थोडंसं वाचन करून ठेवा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटत असते. क्लोज प्लेसची भीती, पाण्यामध्ये पडण्याची भीती, फेल होण्याची भीती, आजारी पडण्याची भीती, हॉस्पिटलची भीती, वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला थोडक्यात विचारले जातात. आणि मॅनिया आवड कशाची आहे तर त्याची तुम्हाला विचारलं जातं. त्यातला क्लेप्टोमॅनिया, चोरी करण्याची अतीव इच्छा, बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. असे अनेक काही घटक विचारले जातात. आणि हा कॉमन सिलेबस आहे का जो टीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे असणं गरजेचं आहे. तर जनरली असा एवढा सिलेबस होता मित्रांनो. थोडं थोडं जसं आपण मराठीमध्ये म्हणतो थेंबे थेंबे तळ साचं, अगदी त्या पद्धतीने मित्रांनो आपल्या अभ्यासाला दिशा द्या आणि डेली स्वरूपामध्ये थोडं वाचन करत राहा, जेणेकरून एक्झामपर्यंत तुमचा सगळा सिलेबसही कवर होईल आणि तुमचा जनरली रिव्हिजनही चांगली होऊन जाईल, प्रॅक्टिसही चांगली होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला हे येणाऱ्या एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे स्कोअर करता येईल. मी परत एकदा सांगतो, मेरिटच्या अनुषंगाने विचार करा, पासिंगच्या अनुषंगाने करू नका. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही या गोष्टी डोळ्यासमोर ठेवायच्यात. आणि मित्रांनो आपल्याला जायचं आता बंद करण्याच्या अगोदर छोटीशी अनाऊन्समेंट आहे. काही जी सरळ सेवा आहे आपली, ज्याला आपण टीईटी किंवा TIT असं म्हणतो, ही छोटीशी एक्झाम आता या ठिकाणी कंडक्ट होते. आता TET असेल आणि पुढे जाऊन TIT असेल, या दोनही परीक्षांच्या अनुषंगानं एक स्वतंत्र बॅच या ठिकाणी मी रेकॉर्ड करतोय. आता जेव्हा तुम्ही सगळा कॉम्बो कोर्स घेता सगळ्या विषयांचा, तेव्हा निश्चित प्राईस कमी होणार आहे. पण या ठिकाणी मला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. लक्षात ठेवा, मी कधीही टीचिंगला उभं राहत असताना मी प्रचंड एफर्ट्स घेतो. चांगल्या पद्धतीनं कंटेंट, चांगल्या पद्धतीनं माझ्या टीचिंगमध्ये क्वालिटी आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी ईच अँड एव्हरी घटक का जे तुम्हाला इंट्रोड्यूस केलेलं आहे ते सगळं मी या ठिकाणी बॅचमध्ये घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या घटकाचा खूप छान पद्धतीनं अनुभव येणार आहे. तर त्या अनुषंगानं एक कोर्स या ठिकाणी मी लॉन्च केलेला आहे परत एकदा. तर हा कोर्स अशा स्वरूपाचा असणार आहे. सगळा जो काही सिलेबस आहे तो या ठिकाणी होणार आहे. मी जुने लेक्चर वापरत नाही, त्यामुळे माझ्याकडं ऑनलाईनची डायरेक्ट लाईव्हची सुविधा नाही आहे. मी माझी कमजोरी सांगतो, मी लाईव्ह लेक्चर मला घेता येत नाही किंवा माझ्याकडे तशी सुविधा नाही आहे. त्यामुळे मी दररोज डेली स्वरूपामध्ये 2 लेक्चर शूट करतो, रेकॉर्ड करतो, एडिट करतो आणि ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करतो. त्यामुळे सिलेबस वेळेत कंप्लीट करायची जबाबदारी माझी. नोटीस करा, डेली 2 लेक्चर अपलोड केले जाणार आहेत. साधारणतः 1-1 तासाच्या सरमध्ये 2 लेक्चर डेली अपलोड केले जातात आणि ते 2 लेक्चर जे असतात हे तुम्हाला पाहायचे आहेत. नोटीस करा, हे सगळे लेटेस्ट डेटा असणारे, जुने लेक्चर नाहीत. त्या अनुषंगानं दररोज लेक्चर होणार आहेत, त्यात कुठलीही शंका होणार नाही. तर हे लेक्चर होतील, अपलोड केले जातील. तसंही तुम्ही दिवसभरामध्ये काही इंग्लिशच करत बसणार नाही आहे, बरोबर का. 4-4, 5-5 लेक्चर इंग्लिशचे ऐकू शकणार नाही आहे. त्यामुळे डेली 2 लेक्चर एका विशिष्ट वेळेला मी पडत जाईल तिथं, तुम्ही ते पाहत चला तुमच्या सोयीप्रमाणे. तर ह्या पद्धतीचा हा कोर्स आहे. आपलं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो MPSC इंग्लिश अकॅडमी. गुगल प्ले स्टोअरवरून MPSC इंग्लिश अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला या ठिकाणी माझा नंबर पण दिलेला आहे, मी परत एकदा देतो तुम्हाला, 8999670657. तुम्ही या नंबरला मला डायरेक्टली कॉल करू शकता. जर फोन लागला नाही तर समजायचं मी रेकॉर्डिंग करतोय, पण मला कॉल करा, मेसेज करा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं जर अजून काय लागत असेल माहिती तर देईल. ठीक आहे, तर अशा स्वरूपाचा कोर्स आहे. आणि जर विद्यार्थ्यांनी या अगोदर कुठेही जर बॅच केलेली असेल
नोटीस करा, या फील्डमध्ये अनेक गटकं राज्यसेवा किंवा सरळ सेवा करणारे विद्यार्थी आहेत. त्यामुळे असं नाही का तुम्ही काहीच केलेलं नाही आहे. पहिली गोष्ट, आपण टीचर आहात, आपले D.Ed झालेलं असेल, B.Ed झालेलं असेल, आपल्याकडे बऱ्यापैकी छान नॉलेज आहे. त्यामुळे आपण पूर्णपणे आहात असं नाही, तुम्हाला काहीच येत नाही अशातलाही भाग नाही. तुम्ही या अगोदर चांगलं वाचन केलेलं असेल, किंबहुना तुम्ही बॅचही जर केलेली असेल ऑलरेडी इंग्लिशची परत कुठेतरी, तर तुम्हाला परत एकदा इवन माझीसुद्धा बॅच करण्याची गरज नाही. पण तुम्हाला त्या अनुषंगानं PYQचा जर कोर्स जो आहे हा जर तुम्ही जॉईन केला, याच्यामध्ये राज्यसेवा, कंबाईन गट ब, कंबाईन गट क, डिपार्टमेंटल ASO, डिपार्टमेंटल PSO, PSI, BMC या वेगवेगळ्या एक्झाममध्ये आलेले जे काही इंग्लिशचे जे प्रश्न आहेत, आता टॉपिक वाईज आणि फुल लेंथ असा एक परिपूर्ण कोर्स या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. जर तुमची गरज असेल तर तुम्ही पूर्ण कोर्स जॉईन करू शकता. आणि जर तुम्ही ऑलरेडी पुढं केलेला असेल तर रिव्हिजनसाठी एक अत्यंत परिणामकारक असा हा कोर्स आहे. याच्यामध्ये मी खूप एफर्ट्स घेतलेले आहेत आणि हा कोर्स या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पब्लिश केलेला आहे. हा सुद्धा MPSC इंग्लिश अकॅडमी या ॲप्लिकेशनमध्ये आहे, तुम्ही डाउनलोड करा, त्या ठिकाणी हा कोर्स तुम्ही घेऊ शकता. ही तुमची सेकंड चॉईस आहे, नोटीस करा. तर अशा प्रकारे आपला सिलेबस असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये नवीन असं काही नाही आहे, परंतु हे जर तुम्ही छान पद्धतीनं केलं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की चांगला फायदा होणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, केवळ इंग्लिश केलं म्हणजे रिझल्ट येतो अशातला भाग नाही. जनरल रिझल्ट जो असतो हा पूर्ण वेगवेगळे जे तुमचा जो सिलेबस आहे, सगळे जे घटक आहे यांचा एकत्रित इम्पॅक्ट असतो. आणि यासाठी तुम्हाला मराठी असेल, अंकगणित बुद्धिमत्ता आहे, इंग्लिश आहे, परिसर अभ्यास आहे, सामाजिक शास्त्र असतील, त्याचबरोबर तुमच्या याच्यामध्ये येणारं अध्यापनशास्त्र, बालमानसशास्त्र हेही घटक चांगल्या पद्धतीनं करा. कारण सगळ्या ठिकाणी जर तुमचा चांगला तुम्ही एफर्ट्स घेतले तर तुमचा जो येणारा आउटपुट आहे तो निश्चित परिणामकारक असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा सिलेबस आहे आणि आपल्याला लेक्चर थांबायचे. त्याच्या अगोदर माझं परत एकदा स्टेटमेंट आहे, फक्त पासिंगचा विचार करू नका, आत्तापासूनच अभ्यास करताना मेरिटचा विचार करा, जेणेकरून पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. चला, ह्या लेक्चरमध्ये म्हणा या आपल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मला थांबायचं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्याकडनं एक चांगला कंटेंट तुम्हाला मी पुढे देत राहील, ते तुम्हाला पाहता येईल. त्याचं बेल आयकॉन दाबला तर तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा मिळून जाईल. चला, या ठिकाणी मी थांबतो आहे. धन्यवाद.